जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस आजच्या या ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमामध्ये चैतन्य आत्मा या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 239, वार आहे गुरुवार व तारीख 27 ऑगस्ट 2026। आजच्या ग्रंथ वाचनाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना करून करणार आहोत। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या नित्य वाचनाच्या किंवा नित्य श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अतिदक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल।
संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील, अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील अनुर्वाच्य निरूपण या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आजच्या या भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 61 या 11 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. ओवी क्रमांक 61 ही या 10व्या समासातील शेवटची ओवी आहे, हे आपण सर्व श्रोत्यांनी लक्षात घ्यावे. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ स्वप्नाचा विचार या शब्दांनी सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, येथे तुवा सारा सार विचार केला. रिघोनी श्री सद्गुरु शरण, काढून शुद्ध निरूपण, याची करीसी उनखुन प्रत्यक्ष आता. याचाची घेता अनुभव, बोलणे कितुके होते वाव. निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती. ज्ञान गोष्टीचा गलबला, सरोन अर्थ प्रगटला. याचा विचार पाहता आला पुन्हा जागृती. तुझ वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती. या नाव केवळ भ्रांती, पिटलीच नाही. अनुभवी विराला, अनुभवे विन अनुभव आला. हाई स्वप्नीचा चेईला, नाहीस बापा. जागा झाली या स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणे अजन्मा तो मी. जागेपणे स्वप्न उर्मी, गेलीच नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खुन. आली परी ते सत्य स्वप्न, भ्रम रूप. जागृती या पहिलीकडे, ते सांगणे केवी घडे. जेथे धारणाची मोडे, विवेकाची. म्हणून ते समाधान, बोलताची न ए ऐसे जाण. निशब्दाची ऐसी खून ओळखावी. ऐसे आहे समाधान, बोलताच न ये जाण. इतुकेन बाणली खून निशब्दाची. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनिर्वाच्य नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ. येथे 6व्या दशकातील 10वा समास अनुर्वाच्य निरूपण समाप्त होत आहे. आता या 11 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थाचे
आपण वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 51 या अंकाने स्वप्नांतला संसार हा स्वप्नवत या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. स्वप्नांतला संसार हा स्वप्नवत जाणून सारासार विचार केलास आणि श्री सद्गुरूंना शरण जाऊन त्यांपासून शुद्ध निरूपण ऐकलेस, त्याची चर्चा आता प्रत्यक्ष करीत आहेसच. याच चर्चेचा तू अनुभव घ्यायला लागलास म्हणजे तुला कळून येईल की तू जे बोलतोस ते सारे व्यर्थ आहे. पूर्ण निशब्द अशी जी विश्रांती तीच खरी जागृती होय हे तू ध्यानात ठेव. ज्ञान चर्चेची गडबड संपून अर्थ प्रकट झाला. तू अनुभवरूप झालास याचा विचार केला असता अंतःकरणात अनुभव आला. तुला वाटेल की हीच खरी जागृती, मला अनुभव प्राप्ती झाली, पण हा निव्वळ भ्रम. ही तुझी भ्रांती अद्याप जावयाची आहे. अनुभव, अनुभविता, अनुभवी, अनुभव्यामध्ये लय पावला आणि अनुभवेवीन म्हणजे अनुभव्या वाचून मी वस्तुरूप झालो असा सूक्ष्म अहंभावही राहिला नाही असा अनुभव आला. हेही स्वप्नांतून जागे झाल्याचे लक्षण आहे. हे वाक्य मी पुन्हा एकदा वाचतो, कंसातील शब्द न वाचता. तेव्हा आपण सर्वांनी लक्ष द्या. अनुभव, अनुभवी, लय पावला आणि अनुभवेवीन असा अनुभव आला. हेही स्वप्नातून जागे झाल्याचे लक्षण नव्हे. जागे झाल्यावरही स्वप्न उर्मी म्हणजे स्वप्नात जे तू मी तो अजन्मा आहे असे म्हणतोस, ती जागेपणा आला तरी अद्याप गेली नाही. जागा झाल्यावरही स्वप्नाचा देखावा आठवून अजन्मा तो मी असे जोपर्यंत तू म्हणत आहेस, तुला वाटत आहे, तोपर्यंत तू खरोखरी जागा झाला नाहीस. स्वप्नात जसे जागे झाल्यासारखे वाटते, पण असतो स्वप्नातच. तसेच अनुभव आला असे वाटणे हेही खरोखर भ्रमरूप स्वप्नच होय. खरी जागृती याच्या पलीकडे आहे. ती सांगता कशी येईल? कारण तेथे विवेकाची ग्रहण शक्तीच कुंठित होते. म्हणून ते समाधान बोलून दाखविता येत नाही हे ध्यानात असू दे. निशब्दाची म्हणजे परब्रह्माची खूण अशी आहे हे ओळखून ठेव. असे समाधान आहे. सांगायला म्हणून येतच नाही. एवढ्याने हे वर जे सांगितले त्यावरून निशब्द अशा ब्रह्माची खूण पटेल. समाधान हे बोलताच येत नाही. ते
अनिर्वाच्य आहे. इति श्री दशक 6 समास 10. येथे 6व्या दशकातील 10वा समास अनुर्वाच्य निरूपण समाप्त होत आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी आपल्या बहुमूल्य वेळापैकी काही वेळ काढून ग्रंथ श्रवणाच्या या भागात उपस्थिती लावली त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद व एक नम्र निवेदन. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन व आपणासाठी हे रोजचे ग्रंथ श्रवण जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञान प्राप्ती या ग्रंथ श्रवणातून आपणास होत असेल तर कृपया आपण आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही सांगावयाचे असल्यास तसे कमेंट मध्ये लिहा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.